अभिनेता सलमान खानच्या घरावर फायरिंग करणाऱ्या बिश्नोई गँगच्या गुंडांना सध्या तळोजा कारागृहात दाऊद गँगचा धोका असल्याचा दावा करण्यात येतोय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। आरोपी विकी गुप्ता आणि सागर पाल हे तळोजा कारागृहात आहेत। या जेलमध्ये दाऊद गँगचे गुंडही अन्य प्रकरणात आहेत। दाऊदचे गुंड बिश्नोई टोळीच्या गुंडांना जीवे मारण्याचा कट रचतायत अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आरोपींना विशेष सुरक्षा देण्याची मागणी करण्यात येते। सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानं दाऊद गँगचे गुंड नाराज असल्याचं बोललं जात आहे। अपडेट जाणून घ्यात सूरज ओझा आपल्या सोबत आहे। सूरज, एकंदरीतच काय सगळं प्रकरण आहे? नक्की सलमान खानच्या घरावर ज्यांनी फायरिंग केली होती त्यात विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्या कुटुंबियांचा असा दावा आहे की जेव्हा ते त्यांना भेटायला गेले होते जेलमध्ये त्यावेळी त्यांना सांगितलं की कशा प्रकारे दाऊद गँगचे जे सदस्य त्यांच्यासोबत जेलमध्ये कैद आहेत ते त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत, प्लॅनिंग करतायत आणि त्यामुळे आता ते घाबरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी असा एक पत्र लिहिलेलं आहे महाराष्ट्र डीजीपीला, गृह मंत्रालयाला, जेल अधीक्षकला, त्याचबरोबर बिहार गव्हर्नमेंटलाही त्यांनी पत्र लिहायला सुरुवात केलेली आहे। त्यात त्यांनी मागणी केली आहे की सागर पाल आणि विकी गुप्ता यांना संरक्षण मिळावे, कारण की दाऊद इब्राहिम जो सलमान खान साठी विचार करतोय आणि त्याच्यासाठी त्याचे जे लोक आहेत ते विकी गुप्ता आणि सागर पाल यांना मारण्याची धमकी देत आहेत। जी सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।